नाही अदियंती अवसानी। गजाननं भूतगणादिसेवितं कपिध्वजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यं जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणी भेदां जाड्यन्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधति पद्मासने संस्थितां वन्दे तां भगवती परमेश्वरी बुद्धिप्रदां शारदां। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चली आओ जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में। चली आओ जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। आप भैया न संग राम जी को लाना, आप भैया न संग राम जी को लाना, आप भैया न संग लखन जी को लाना, आप भैया न संग लखन जी को लाना। लाना सब परिवार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। कीर्तन में, कीर्तन में। महायोग पीठे तटे भीमरथ्रा वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रहे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम
अवतारं कलांकांकते ज्योतिका मोदिवक्त्रं कलानिष्वादा पुनर्दाहदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराया दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। घ्यावी घ्यावी माझी सेवा 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 दीना दुर्गरासी देवा दीना दुर्गरासी देवा चरणाची सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी दीनानाथ बळाची दीन दुर्बळाची देवा जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्रीगुरूंचे नमस्कारोणी आता आपुला तो एक देव करुणी भावा तेने विना जीवा सुखनो हे तेने विना जीवा सुखनो हे एरती माई प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंदनीय देहू निवासी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा उपदेश पर प्रकरणातील अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय आपल्यासारख्या सामान्य जीवाला उपदेश करतात। कोण हो तुकोबराय? माहिती का तुकोबराय कोण आहे? माहिती का तुकोबरायांचं सामर्थ्य काय आहे? मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारेली तुका स्वामी हा
पूर्ण ब्रह्म प्रकाश जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी. असं हे जगद्गुरु तुकोबर आहे. ज्याप्रमाणे मनुष्य देह धारण करून माझ्या रामाने सागरामध्ये पाषाण तारलं, तसे माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी निर्जीव कागद तारले, म्हणजे गाथा तरली. एवढं सामर्थ्य माझ्या तुकोबरायांमध्ये नव्हे नव्हे तर ज्यांचं नाव ऐकता क्षणी जो यम आहे, यम कोणाला खातो? तुकाराम 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 नाम घेता नाम घेता कापयाम नाम घेता कापयाम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ नाम घेता कापयाम नाम घेता कापयाम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. तुकाराम तुकाराम नाम घेता कापयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जो यम आहे सर्व आपल्यांना ग्रासतो. साक्षात यमाला तुकोबरांचं नाव ऐकता क्षणी त्याच्या अंगाला देखील काय सुटतो? काप सुटतो. एवढं सामर्थ्य माझ्या तुकोबरांमध्ये आहे. जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी ती दिव्य लोकासी नेली. या जगताच्या पाठीवरती माझ्या तुकोबर आहे सदैव वैकुंठाला गेले. साक्षात पांडुरंग परमात्मा त्यांना घेण्याकरता आयुष्यभर ज्या पांडुरंगाची भक्ती केली, जो परमार्थ केला, त्याचं फळ म्हणजे असं की प्रयाणकाली साक्षात पांडुरंग परमात्मा माझ्या तुकोबऱ्यांना घ्यायला एवढं सामर्थ्य माझ्या तुकोबऱ्यांमध्ये आहे. नीट लक्ष नाही का? जास्त वेळ काही कीर्तन होणार, फक्त पहाटेपर्यंत 4 वाजेपर्यंत कीर्तन. जास्त वेळ मला ही कीर्तन करायचं थोडं 1 तास फक्त. 4 वाजेपर्यंत म्हणजे आपला 1 तास. वा बघा तुकोबरे या अभंगाच्या माध्यमातून सांगतात, अहो माय बाप हो ऐका ना, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तुकोबराय म्हणतात देवाला आपलं करा. काय म्हणताय? आपुला तो देव एक आपला करायचा. कारण का आपला करायचं त्याला? का त्याच्याशी एकरूप व्हायचंय? ते विना जीवा सुख नव्हे. त्याला आपला केल्याशिवाय, त्याच्याशी एकरूप झाल्याशिवाय या जीवाला सुख. बोलत राहा बरं का. आपल्याला चालता बोलता कीर्तन करायचे. जो बोलेल त्याला या कीर्तनाचं पॉकेट द्यायचं. कीर्तन झालं का आमच्या मंडळाला भेटायचं. त्यामुळे चालता बोलत राहा. तर त्या परमात्म्याला आपलंच केल्याशिवाय ह्या जीवाला मात्र सुख नाही. कारण तुम्ही या संसारामध्ये काय करतात? हे माझं ते माझं एरती माईके मायेशी संबंधित असणारे जे कोणी असतील त्यांना तुम्ही माझं म्हणतात.
माझं करतात, माझं म्हणतात, पण तुकोबाराय म्हणतात ये रती माईके दुःखाची जनती, त्यांचं मुळाच दुःखरूप आहे. अहो ज्यांना तुम्ही माझं म्हणतात ना तेच दुःखरूप आहेत, ते तुम्हाला कुठून सुख आणून देणार नाही. आधी अंती अवस्थाने तुम्हाला वाटलं आज सुख नाही भेटणार, म्हणजे एखाद्या दाम्पत्याला मुलगा होत नसेल, त्याला असं वाटतं की मला दुःख, माझ्यासारखं दुःख या जगामध्ये कोणालाच, मुलगा झाल्यानंतर तरी मला सुख या अपेक्षेने तो जगत असतो. आणि आता मुलगा झाल्यानंतर खरंच सुख मिळतं का? तुम्ही सांगा मावशी, मिळतं का? अहो मिळायला पाहिजे. तुम्हाला दादासारखा मुलगा तुम्हाला मिळाला म्हणजे तुमचं भाग्य. म्हणजे पुत्र प्राप्ती होऊन सुद्धा तो जर पुत्र सात्विक असेल तर आनंद, नाही तर आपली अवज्ञा करणारा असेल तर आपलं दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुकोबाराय म्हणतात एरती माईके दुःखाची जनती नाही, आधी आताही भेटणार नाही, पुढेही भेटणार नाही आणि मागेही तुम्हाला भेटलं मग काय करायचं तुकोबाराय? जर आम्हाला या संसारातून सुखाची प्राप्तीच होणार नसेल तर आम्ही नेमकं करायचं काय? तुकोबाराय असं म्हणतात आपण एक दिवस तरी जाणार आहोत, परंतु त्या सृष्टीची निर्मिती ज्याने केली त्या सृष्टीच्या आरंभी तो होता, या सृष्टीच्या लयानंतरही तो असणार आहे आणि आताही तो आहे. असा अविनाशी परमात्मा तुमचा आमचा देव, हा अविनाशी जे तत्व आहे ना, हा अविनाशी परमात्मा आहे ना, अविनाशी करी आपुलिया आईचे लावी मनापीचे गोविंदाची, या मनाला जी संसाराची गोडी आहे ना. आता तुम्हाला वाटलं असेल कीर्तन कधी संपतं, मी कधी झोपते, उद्या सकाळी परत यांचा डब्बा करावा लागेल, पोरांचं सगळं, हे जे संसारात तुमच्या मनामध्ये जे फूल बसलेले आहेत ना, तुकोबाराय असं म्हणतात किती जरी संसार केला तरी तुम्हाला पाहिजे असा आनंद मिळणार नाही. म्हणून या मनाला संसाराचं ध्यान नका लावू. कशाचं ध्यान लावा? त्या परमात्म्याचं, त्या गोविंदाचं काय करा, लावी मनापीसे गोविंदाचे. अशा पद्धतीने तुम्ही जीवन जगलात, तुम्ही तुमच्या आयुष्यात घेऊन त्या देवाची प्राप्ती करून घेतली. आमचे तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे एका मरणची सरे आणि उत्तमची उरे विठ्ठल 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 हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार अल्पसहा पर्याय हे वक्त्याचे इथे आद्य कर्तव्य आहे. म्हणून अल्पसहा पर्याय द्यायचा असा की आपण कशा निमित्त जमले, आनंद ऋतू मित्रमंडळ, इकडे लक्ष द्या, कशा निमित्त आपण हा सोहळा साजरा करतोय. मी म्हटलं चालत बोलत राहा. हा गणेश उत्सवानिमित्त आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. आणि गेल्या 5-6 दिवसापासून आपल्या या ध्रुवनगर परिसरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि त्या निमित्तानं आज ही कीर्तन रूपी सेवा मला ज्यांच्यामुळे प्राप्त झाली असे आनंद ऋतू गणेश मित्र मंडळ या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आज या सर्व उत्सव समितीच्या निमित्तानं आज ही कीर्तन रूपी सेवा माझ्यासमोर लहान लेकराच्या हाती आली, ही संधी मला प्राप्त झाली, त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करते. कसं झालं, कीर्तन लवकर सुरू होणार होतं पण कीर्तनकार जरा लांबचा असल्या कारणाने प्रवासाला फार उशीर झाला. त्यात काय झालं माहिती आहे, गोपाल दादा निलेश दादा, आपलं हे द्वारका आहे ना, तिथं खूप ट्रॉफिक होती हो, यायला इतका उशीर झाला. पण या संपूर्ण परिसरातील सर्व लोक चांगले आहेत बरं, समजून घेतलं तर. विठ्ठल 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 त्याचप्रमाणे या कीर्तनाला उपस्थित असणारे या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, नामवंत गायनाचार्य, ऐकोपाड पॅड देखील ते वाजवतात, सुंदर असं वादन त्या ठिकाणी करतात ते असे आमचे लखन दादा. एकदा दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या. खरं त्यांना दुसरीकडे कार्यक्रम होता पण बहिणींच्या प्रेमापोटी त्यांनी तो उपस्थिती दाखवली. त्यांचंही आमच्या मंडळातर्फे मी मनस्वी आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे आमचे केदार महाराज उत्तम असे गायनाचार्य,
ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. सुनील महाराज असतील, आमचे सचिन दादा असतील, खूप गोड ते साथ करतात. साथ कशाला म्हणावी, गायनाची साथ तर दादांकडे पाहिल्यावर समजतं. आणि आमचे आबा महाराज असतील, त्यानंतर थोरात बाबा असतील आणि आमचे गलांडे काका असतील, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आमचे संदीप महाराज असतील, दादा निलेश महाराज असतील, आमचे मृदुंग वादक. बघा मूर्ती कशी आहे, लहान आहे पण कीर्ती कशी आहे. 7वी 8वीचं लेकरू इथे फक्त, परंतु वादन ऐकताना असं वाटतं का एवढं लेकरू वाजवतंय. त्या कोमल कोमल हातांनी ते धूम्रपानावर थाप जर दिली तरी नाद असा आपल्याला सुंदर रीतीने ऐकायला मिळतो. असे आमचे यश दादा बालमृदुंगाचार्य, आमचे यश दादांना देखील एकदा मनस्वी त्यांचे मी आभार व्यक्त करते. आणि आमचे ओम दादा देखील एक सुंदर असे मृदुंग वादक आहेत, त्यांचंही मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं आपणही नाचावं, खरं अर्थाने कीर्तनामध्ये रंग आणतात आमचे असे राजगुरू काका. खरंच राज करता प्रत्येकांच्या मनावरती, नाही का. म्हणून असे आमचे राजगुरू काका असतील. आणि मागे तुम्हाला दिसतात का माझं संरक्षण करणारे, कोणी जर कीर्तनामधून उठून गेले नाही दांडे, फक्त अशी उभं राहण्याकरता नाही बरं, ती कुठं उठले का लगेच हाणली काठी. त्याच्यामुळे असे आमचे आदरणीय माझे काकाश्री, माझे काका लागतात ते, असे हरिभक्त पारायण सोनार गुरुजी, सोनार सर त्यांना म्हणतात, ते उत्तम असे पेटीवादकही आहेत, तेही या कीर्तनाला उपस्थित राहिले, त्यांचंही मनस्वी आभार. त्याचप्रमाणे आमच्या लाडक्या कीर्तनकार, युवा कीर्तनकार अक्षरताई, ते पण देखील खूप सुंदर कीर्तन प्रवचन करतात, तेही मोठ्या अंतकरणाने त्या कीर्तनाला उपस्थित राहिले, त्यांचंही आभार व्यक्त करते. त्यानंतर आमच्या हरिभक्त पारायण प्रवचनकार आमच्या सरिता मावशी आणि आमच्या मामी, लाडक्या मामी रुपाली मामी, ते देखील या भाजीच्या कीर्तनामध्ये टाळ जरी भेटाळी पण टाळ्याने का होईना साथ देतात ते, असे आमचे रुपाली मामी, ते देखील या ठिकाणी आलात, त्यांचंही मनस्वी आभार. आणि माझा आवाज कसा आहे, बेसूर आहे बरं का. आणि प्रत्येक वेळी आमचे राहुल दादा आम्हाला सांभाळून असं गोड व्यक्तिमत्व असणारं आमचे राहुल दादा फाफळे, त्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम, ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचंही मनस्वी या ठिकाणी आभार व्यक्त करते. आमचे रावसाहेब काका असतील, सर्व माझ्यावर प्रेम करणारे आमचे मामा असतील, माझे मामा असतील, सर्व नेमाडे काका असतील, सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. तुमचे एकदा मनस्वी आभार व्यक्त करते. आणि कीर्तनाला सुरुवात, थांबा जे शूटिंग करतात ते मेन राहिले की नाही, दादांचे आमचे रोहित दादांचे मनस्वी या ठिकाणी आभार व्यक्त करते. संदीप दादा, ते आता इथं कुठं गायला उभे राहिले नाही, वाजायला उभे राहिले नाही, त्याच्यामुळे त्यांना लक्षात नाही आलं माझं त्यांचं. संदीप दादा, ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे एकदा मनापासून आभार व्यक्त करते. विठ्ठल करायची का मग कीर्तनाला सुरुवात. हा ना, एवढा वेळ काय होतो बरोबर ही गोष्ट. तर विषय असा आहे, आपण कशा निमित्ताने जमलो, त्या गणरायाच्या उत्सवानिमित्त आपण जमलेलो आहोत. या जगाच्या पाठीवर पाहिलं तर अनेक संतांनी, देवतांनी ज्यांना आपलं आद्यस्थान मानलेलं आहे, ज्यांचं पूजन केल्याशिवाय कोणतंही कार्य सफल होत नाही, असे गणराय. त्यांना म्हणतात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रथमा वंदन तुला हे मोरया श्री गजानना. प्रथमा वंदन तुला हे मोरया श्री गजानना. प्रथमा वंदन तुला मोरया श्री गजानना. प्रथमा वंदन तुला मोरया
प्रथमा वंदन तुला मोरया श्री गजानना प्रथमा वंदन तुला मोरया श्री गजानना कोणतंही शुभ कार्य असेल किंवा शुभ विवाह असेल तर त्याचं पूजन केल्याशिवाय ते कार्य निर्विघ्नपणे पार पडत नाही. असे कोणाचे पुत्र आहेत बरं गणपतीराय? हा? कोण? महादेव आणि पार्वती माता यांचे पुत्र असणारे गणराय यांची जन्मकथा आपल्याला आज श्रवण करायची. तुम्ही जरी म्हटलं ताई आम्हाला माहिती तरी देखील भगवंताची आणि संतांची कथा श्रवण करावी लागते. कारण का संतांची आणि देवतांची कथा श्रवण केल्यानंतर त्या गणरायाची कृपा आपल्यावर होती नव्हे नव्हे तर आपल्याला त्या कथेमधून आनंद प्राप्त होतो. नामदेव असं म्हणतात, करील जो प्रश्न सांगेल जो कथा श्रवणे करता उद्धरती. जो त्या देवांची देवादिकांची संतांची कथा श्रवण करतो तो खऱ्या अर्थाने काय होतो? उद्धरतो. नवे नवे त्याला आनंद प्राप्त होतो. तो कोणाचे पुत्र म्हटले? महादेवाचा आणि पार्वती मातेचे पुत्र गणराया. काय झालं? भगवान शंकर हे कसे प्रसिद्ध देवता आहे. देवांचे देव असणारे महादेव भगवान शंकर. नुकतंच पार्वती मातेचं आणि भगवान शंकरांचं लग्न झालं. काही काळ लोटला. महादेवाकडे पाहिल्यानंतर अनेक शिवगण भक्तगण पार्षद सेवक महादेवांकडे होते. म्हणजे महादेवाने काहीतरी काम सांगावं लगेच ते शब्द थोडं देखील इकडे तिकडे पाळत नव्हते. म्हणजे थोडं इकडे तिकडे जाऊ देत नव्हते, लगेच तो शब्द पाळत असायचे. एवढे शिवगण त्या भगवान शंकराच्या आज्ञेच्या अधीन होते. आता हे सर्व माझ्या माता पार्वतीने पाहिलं. तिला असं वाटलं आपल्या पतिदेवांना अनेक शिवगण अनेक पार्षद कसे आहेत? जवळच आहेत. म्हणजे सुखदुःखाच्या गोष्टी त्यांच्याकडे ते शेअर करू शकतात. परंतु माझं असं कोणी जवळचं नाही की ज्याच्याकडे मी माझे हितगुज माझे काही दुःख असतील किंवा माझं काही काम असेल मी त्याच्याजवळ सांगू शकेन. असं माझ्याजवळ मात्र कोणीही नाही. त्यावेळी त्या जगन्माता आदिमाया शक्तीला वाटलं की आपण देखील आपलं असणारा कोणीतरी आपण निर्माण करावं. म्हणून पार्वती मातेला जेव्हाही दुःख व्हायचं, जेव्हाही कधी राग यायचा, कधीही तिला आनंद वाटायचा, तिचं आवडतं ठिकाण होतं त्या कैलास पर्वतावर एक सरोवर होतं. त्या सरोवरावरती जायची, स्नान करायची आणि ध्यान अवस्थेमध्ये ती रमत असायची. त्या दिवशी तिने विचार केला आपलंच असणारं कोणतरी आपल्याला निर्माण करायचं. आता बघा ती आदिमाया शक्ती आहे बरं. तिने काय केलं? त्या सरोवरावरती ध्यान धारणेमध्ये बसली आणि स्नाना करता तिने अगोदर आपल्या सर्वांगाला उठणं लावलं. कोणी म्हणतात मळ आणि तयार केलं. एवढं सोपं आहे का? काही पण तिने आपल्या सर्वांगाला चंदनाचं उठणं लावलं आणि ते उठणं लावल्यानंतर ती ध्यान अवस्थेत बसली. बसल्यानंतर तिने त्या आपल्या सर्वांगाचं उठणं काय केलं? काढलं आणि त्याची एक सुंदर अशी मूर्ती केली, अशी बालकाची मूर्ती केली आणि आपलं स्वस्वरूप असणारी जी जगतमाता आदिशक्ती आहे ना, त्या शक्तीची जी काही ताकद आहे ती त्या ठिकाणी प्रविष्ट केली. सुंदर असं बालक त्या ठिकाणी निर्माण झालं आणि ते बालक रडू लागलं. रडू लागलं जसं तसं माता पार्वतीला पाना फुटला. तिने त्या बालकाला असं जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, त्याला स्तनपान केलं आणि त्याला सांगितलं, हे बालका, हे पुत्रा, आजपासून तू माझा लाडका बरं. माझ्या ज्या हितगुज असतील, माझ्या काही सुखदुःखाच्या गोष्टी असेल ना, मी तुझ्या जवळ मांडत जाईल. तू ऐकशील ना रे माझं? तेव्हा तो बालक असं म्हणतो, आई तुझ्या शब्दाबाहेर मी आता तुम्हाला जन्म दिला आहे ना, मी आज जन्मात तुझ्या शब्दाबाहेर काही जाणार नाही. बरं ऐक ना बालका, काय कर, प्रवेशद्वाराजवळ उभा राह. मला इथं ध्यान अवस्थेमध्ये बसायचं आहे. माझ्या परवानगीशिवाय कोणाला आत प्रवेश करू देऊ नको. आईचा शब्द शिरसावंद मानून तो प्रवेशद्वाराजवळ गेला आणि तिथे तो आईचं काम करू लागला. काही वेळामध्ये शिवगण आले. शिवगण आल्याच्या नंतर सांगितलं, पार्वती माता आत आहे का? हो आत आहे. आम्हाला पार्वती मातेला भेटायचं आहे. नाही ना,
पार्वती मातेच्या परवानगीशिवाय मी तुम्हाला आज सोडणार असं बालक त्या शिवगणांना बोललं. शिवगण परत भगवान शंकरकडे गेले आणि सगळा वृत्तांत सांगितला. भगवान शंकर असं म्हटले, त्याला माहित नसावं, तू असं कर, माझं नाव सांग की भगवान शंकरांची आज्ञा आहे की पार्वती माताला भेटू द्या. आपण नाही का समजा एखाद्या राजकारणाच्या घरी जातो, कोणाची तरी ओळख सांगतो आणि मग आपल्याला प्रवेश मिळतो, तसं भगवान शंकरांनी सांगितलं की माझं नाव सांगा, तुम्हाला दर्शन मिळेल. शिवगण परत आले, परत त्या बालकाला विचारलं, महादेवांनी सांगितलं आहे की पार्वती मातेला भेटण्याकरता तू आम्हाला आत जाऊ दे. तेव्हा त्या बालकाने सांगितलं, कितीही मोठा पुढारी असला, कितीही शक्तिशाली असला आणि कितीही पैसावाला असला तरी माझ्या आईने सांगितलंय माझ्या परवानगीशिवाय तुम्हाला आज सोडायचं. आता हे वृत्तांत परत शिवगणाने कोणाला सांगितलं? महादेवाला सांगितलं. आता महादेवाला राग आला. ते रागाच्या भरात तिथं आले आणि सांगितले, मूर्ख बालका, अरे शिवाला शक्तीपासून कोणीही मिळण्याकरता किंवा एकरूप होण्याकरता अडवू शकत नाही आणि या जगाच्या पाठीवर कोणी निर्माणही झालं नाही, तू कोण आहेस? असं जेव्हा भगवान शंकर त्या बालकाला बोलले, तर ही आमचे तो जो बालक होता तो आईच्या शब्दाबाहेर, बघा गणेश देखील, तो बालक देखील आईच्या शब्दाबाहेर, मग आपण त्याने देखील आईला वंदनीय मानलेलं आहे. बघा भगवान शंकराने सांगितलं, आज सोडतोय का तू? तेव्हा सांगितलं, कोणीही असो तरी मी आज सोडणार नाही. भगवान शंकरांना क्रोध अनावर झाला. त्यांनी आपलं त्रिशूळ घेतलं आणि त्या बालकाचा शिरच्छेद केला. ज्या दिवशी शिरच्छेद केला तसं त्यांनी आई अशी ओरडी तुकारामाला आवाज दिला. तो आवाज पार्वती मातेच्या कानी गेला. पार्वती माता ध्यानाला बसलेल्या होत्या. त्याही अवस्थेत ते पळत पळत बाहेर आल्या. त्यांनी सर्व दृश्य पाहिलं. आपला ज्याला आपण आपलं म्हणत होतो ना, तो पुत्र अशा अवस्थेमध्ये दिसल्यानंतर पार्वती मातेला अश्रू अनावर झाले. ते आक्रोश करू लागले, ते रडू लागले. ते म्हणू लागले की तुम्ही माझ्या परवानगीशिवाय या माझ्या बालकाचा वध का केला? हा आक्रोश पाहून महादेव असं बोलले, पार्वती माता शोक करू नकोस, आपण असं करू, त्याला पुन्हा जिवंत करू. भगवान शंकरांनी पार्षदांना बोलवलं, शिवगणांना बोलवलं, सांगितलं, शिवगण हो, या मृत्यूलोकामध्ये जा आणि गेल्यानंतर प्रथमतः तुम्हाला जो कोणी प्राणी दिसेल, जो कोणी मनुष्य दिसेल त्याचा शिरच्छेद करून ते शिर तुम्ही शिवलोकामध्ये आणा. पार्षदांनी ती आज्ञा पाळली आणि मृत्यूलोकात गेले. पाहिलं तर त्यांना प्रथमतः कोण दिसलं? हत्तीचं पिल्लू दिसलं. आता हत्तीचंच का बरं दिसलं? तर याची पूर्वपीठिका अशी, माय बाप हो, गजासूर नावाचा राक्षस होता. कोणता? गजासूर नावाचा राक्षस होता. जेव्हा माझे भगवान शिवजी ध्यान अवस्थेमध्ये बसलेले होते ना, त्यावेळी हा गजासूर नावाचा राक्षस भगवान शंकरांच्या ध्यानधारणेमध्ये व्यत्यय आणत होता, अडथळे आणत होता. त्यावेळी भगवान शंकरांना क्रोध आला. ते त्याचा वध करणारच. त्यावेळेस त्यांनी माफी मागितली, परंतु घेतलेलं शस्त्र कधी परत माघार घेता येत नाही म्हणून त्यांनी त्याचा वध केला आणि उशाप दिला की तुला पुढच्या जन्मी मी कायमस्वरूपी माझ्या सहवासात ठेवेल. म्हणून हत्तीचंच. दुसरी गोष्ट, हत्ती हा बुद्धिमत्तेचा आणि कसा आहे, बुद्धिवान प्राणी असल्या कारणाने त्या शिव पार्षदांनी ते शिर शिवलोकात आणलं आणि भगवान शंकराने ते शिर त्या बालकाला जोडलं. ती शक्ती त्या ठिकाणी प्रविष्ट केली आणि ते बालक पुन्हा जिवंत झालं. पार्वती मातेला आनंद झाला हो, पण पार्वती माता कुठेतरी दुःखी होती. का दुःखी होती? तिला असं वाटलं, मुख मस्तक पशुचं आणि धड मात्र मनुष्याचं. माझ्या लेकराला हा संपूर्ण संसार हसेल हो. कोणत्या आईला आपलं कुरूप लेकरू जरी आवडलं असेल त्याला तरी वाटतं ना, तसं पार्वती मातेला असं वाटलं की माझ्या या पुत्राला पोरगी कोण देईल. त्यावेळी पार्वती मातेने सांगितलं की या पुत्राला मात्र तुम्ही काहीतरी वर द्या. त्यावेळी महादेव असं म्हटलं की आजपासून या बालकाला गजानन म्हटलं जाईल, गजानन म्हटलं जाईल आणि त्यानंतर याची पूजा केल्याशिवाय देवतागण असेल, राक्षसगण असेल किंवा मनुष्यगण असेल, या तिघही गणांपैकी याची पूजा जो कोणी करणार नाही त्याचं कार्य सफल होणार. विवाहामध्ये गणराजाला आमंत्रित केल्याशिवाय शुभविवाहही पूर्णपणे निर्विघ्नपणे पार पडू शकणार
नाही. ज्याला कला अवगत करायची आहे, विद्या अवगत करायची आहे, जो कोणी याचं अधिष्ठान किंवा याचं पूजन करणार नाही, याची उपासना करणार नाही, तोपर्यंत त्याला ज्ञानही प्राप्त होणार नाही. असा वर माझ्या गणरायाला त्या ठिकाणी दिला विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल दासबोधामध्ये रामदास स्वामी म्हणतात, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. सर्व गणांमध्ये तो कसा आहे, गणांचा अधिपती आहे, म्हणून त्याला गणपती असं म्हटलं जातं. 64 कला आणि 14 विद्यांचा तो कसा आहे, अधिराज आहे, अधिपती आहे, म्हणून त्याला गणराज म्हटलं जातं. बघा, गणराज हे एक निर्गुण आहे, निर्गुण तत्व आहे. ही जी मूर्ती आहे ना, ही कशी आहे, त्या गणराजाची तत्वाचे साकार सगुण साकार रूप आहे, पण तो मुळात कसा आहे, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. तो कसा आहे, निर्गुण आहे. आमचे माऊली ज्ञानोबा आहे, ज्ञानेश्वरी माहिती आहे ना, कधी पारायण केलंय का ज्ञानेश्वरीचं? काही नाही. एका दिवशी मी कीर्तनाला गेली होती, बाबांना सांगितलं, म्हटलं कीर्तनापुढे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ठेवायचा असतो, मग कीर्तन करता येतं. बाबा म्हणे हा काय प्रकार असतो, ज्ञानेश्वरी हा काय प्रकार असतो, असे काही काही महाभाग असतात. म्हणून विचारलं, ज्ञानेश्वरी माहिती नाही. माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात, गणेश कोणाला म्हणावं. ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवाची गणेशु सकलमती प्रकाशु मणे निवृत्तिनाशु अवधारी जोरी. गणेश कसे आहेत, ओमकार स्वरूप आहेत. ओम माहिती का असा आपला ओम दादा नाही बरं, हा ओम दादा नाही. ओम माहिती ना तुम्हाला, म्हणजे गणेशाचं ते मूळ स्वरूप आहे. साधू संत असे म्हणतात, ओंकार प्रधान रूप गणेश. ओंकार प्रधान रूप गणेश. ओंकार प्रधान रूप गणेश. प्रधान रूप गणेश.
अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश्वर जाणलेला. या तिन्ही देवाचं जन्मस्थान म्हणजे कोण आहे? गणराय आहे. तुका म्हणे ऐसे सांगे वेदवाणी पाहावे पुराणी व्यासांची. असं तुकोबराय म्हणतात. मी देखील सांगत नाही. आपले धर्मग्रंथ किती आहे? किती आहे आपले धर्मग्रंथ? हिंदू शास्त्राचे धर्मग्रंथ किती आहेत? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, उपनिषदे. हे सर्व काय म्हणतात? गणेश हे कसं आहे? मूळ आहे आणि या मूळ तत्वापासून या 3 देवांची उत्पत्ती झालेली आहे. अहो, भगवान गणेश आणि विष्णू यामध्ये भेद करायचा ते कसे आहे? एकच आहे. एकदा काय झालं, पार्वती मातेच्या घरी विश्वदेव नावाचा ब्राह्मण जेवणाकरता त्या ठिकाणी आला. आता ब्राह्मण आहे म्हणून पार्वती मातेने अतिथी देव भव या उक्तीप्रमाणे त्या ब्राह्मणाचं यथोचित काय केलं? पूजन केलं. ब्राह्मणाला कधीही निर्मुखी जाऊ द्यायचं, त्याचं पूजन केल्याशिवाय त्याला जाऊ द्यायचं नाही. पार्वती मातेनं त्या ब्राह्मणाचं काय केलं? यथोचित सत्कार केला. त्याला आपल्या हाताने सुंदर असं पंचपक्वान्न त्या ठिकाणी भोजन ठेवलं. परंतु हा ब्राह्मण त्या आसनावर बसला, जेवण करणार इतक्यात त्याला स्मरण झालं की मी विष्णूचं स्मरण केलं नाही, विष्णूचं नामस्मरण केलं नाही. म्हणून तो जेवायचा तो थांबला. त्या ठिकाणी त्या विश्वदेव ब्राह्मणाचा भाव आमच्या गणरायांनी ओळखला. त्या गणरायाने लगेच विष्णू रूप धारण केलं आणि त्या विश्वदेव नावाचा जो ब्राह्मण होता ना, त्याने गणराया रूपी असणाऱ्या विष्णू परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि मग जेवायला सुरुवात. जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर भगवान गणेश त्या विश्वदेव ब्राह्मणाला म्हणतात, त्याला त्याची जी वैत बुद्धी होती ना, भेदाभेदची बुद्धी होती, ती बुद्धी त्यांना नष्ट करायची होती. त्यामुळे गणेश असं म्हटले, या मृत्यूलोकामध्ये एक माझा लाडका गणेश भक्त आहे, वयाने अगदी लहान आहे बरं, आणि तो भक्त माझा दगडाची मूर्ती माझी त्यांनी बनवली आणि मातीचा लाडू, मातीचा मोदक म्हणून नैवेद्य दाखवला. पूर्वी आपण भांडे खेळायचो, मातीचे भांडे वगैरे. पूर्वी आपल्या काळात आलं लक्षात? आपल्या काळात आपण मातीचे भांडे खेळायचो. तसं त्या लेकरांनी त्या मूर्तीसमोर त्या खोटं लाडू मोदक असं ठेवलं आणि तो मुलगा गणरायाच्या मूर्तीला म्हणू लागला, आता तरी देवा माझं हे जे नैवेद्य आहे ते ग्रहण कर रे देवा. आता बघा, देवाला काय लागतो? तुमचा पैसा लागतो का मावशी? पैसा लागतो का देवाला तुमचा? नाही. तुमची धनसंपत्ती लागते का? तुमचं घरदार लागतं का? बरं, तुझं घर 1 BHK म्हणून तुझ्याच घरी येईल, तुझं वर RK म्हणून तुझ्या घरी काही येणार नाही, असं तो ठरवतो का? नाही. तो कशाचा भुकेला आहे? थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, भुकेला थोर प्रेमाचा भुकेला, 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 थोर प्रेमाचा भुकेला. हाती दुष्काळ, हाती दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाती दुष्काळ दयाला, हाती दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार. जर आपल्या मनामध्ये भाव नसेल आणि आपण लाखो रुपये देवाच्या चरणाशी लोटलेत किंवा दिले, दान केले, तरी त्याला ते आवडत नाही. कारण का?
मनी नाही भाव मने देवा मला पाव मनी नाही भाव मने देवा मला पाव देव अशाने भेटायचा नाही रे देव अशाने भेटायचा नाही रे देव बाजारचा देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव का बाजारचा भाजीपाला आहे का जिकडे भाव कमी झाला का तिकडे जाणारा तर नाही तुमचा भाव तो बघतो त्या बालकाचा भाव माझ्या गणेशाने बघितला बघा ते खोटं खोटं असणारा लाडू खोटं खोटं मातीचा असणारा मोदक परंतु त्याचा भाव किती होता शुद्ध ज्याचा भाव झाला तुरी नाही जीव त्याला तुरी नाही जीव त्याला तुरी नाही जीव त्याला शुद्ध ज्याचा भाव झाला तुरी नाही देव त्याला तुरी नाही देव त्याला तुरी नाही शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला देव तुमचं बाह्य मन नाही बघत आतलं मन पाहत असतो आणि तुम्हाला देवाची भक्ती करायची ना तुम्हाला असं वाटतं परमार्थाने आपल्या भगवंताने आपल्याकडे यावं यासाठी परमार्थ हा कसा केला पाहिजे शुद्ध भक्तीने भक्ती भावाने केलं पाहिजे त्याशिवाय ज्ञानाचीही प्राप्ती होत नाही आणि त्याचीही प्राप्ती होत नाही एकनाथ महाराज असं म्हणतात भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा 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 अभिमान नित्यानवा तया माझी अभिमान नित्यानवा तया माझी प्रेम सुखाने प्रेम सुखाने अभिमान नित्यनवा तया माझी अभिमान नित्यनवा तया माझी प्रेम विनाने प्रेम सुखा जय प्रेम सुखा जय प्रेम सुखा जय असा परमात्मा त्याला आपलं प्रेम लागतं है की नाही? म्हणून भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा त्या बालकाचा भाव गणरायांनी बघितलं ती मूर्ती सजीव झाली आणि ते जे खोटं खोटं मातीचं होतं ना मोदक लाडू ते देखील खरं स्वरूपात आलं आणि स्वतः गणराया त्या आपल्या स्वतःच्या हाताने ते ग्रहण करू लागला आणि हा दृष्टांत गणराय विश्वदेव ब्राह्मणाला सांगत असताना त्या ब्राह्मणाला कधी तो गणराज विष्णू रूपात दिसायचा तर कधी गणराज स्वरूपात दिसायचा म्हणजे काय हा भाव सांगितल्यानंतर त्या विश्वदेव ब्राह्मणाची जी बेदारूपी बुद्धी होती ती नष्ट झाली आणि त्याला साक्षात्कार झाला की गणराज आणि विष्णू हे एकच आहे विठ्ठल बघा श्रीकृष्ण सर्वांना माहिती आहे की नाही श्रीकृष्ण शांत बसणारच नव्हता का तर कसा होता तो नटखट अजून फोडकर अजून खट्याळ असं त्याचे गुण होते आता बघा एक दृष्टांत सांगते द्वापार युगामध्ये आता सर्व गवळणी कृष्णाच्या तक्रारी घेऊन यशोदा मातेजवळ आल्या म्हणे बाई तुझा जो कृष्ण आहे ना म्हणे खोड्या करतोच करतो आमच्या लेकरांना घेऊन खोड्या करतो म्हणजे तुझ्या लेकरामुळे आमचे लेकर देखील बिघडायला तुझ्या या कृष्णाला आत्ताच आवर नाही तर हा हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार तो कृष्ण म्हणे आधीच हाताबाहेर गेलो म्हणे तू काही सांगायची आवश्यकता
नाही. आता रोजच्या या तक्रारी, रोजच्या या सर्व येणाऱ्या ज्या काही कृष्णाच्या खोड्या होत्या याच्याने यशोदा माता कंटाळून गेल्या. आता काय करावे या कृष्णाला? हा ऐकत नाही ना. किती सांगितलं खोड्या करू नको, आपल्या घरी काही दूध लोणी काही कमी का बरं, पण तर देखील हा दुसऱ्यांच्या घरी जाऊन खोड्या करतो, लोणी करतो. खोड्या नको करू माझे बाबा, 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 खोड्या कृष्ण काही ऐकत. आता त्यातली एक गवळ म्हटली, बाई तुझा कृष्ण काही ऐकत नाही ना. आता बघा आपलं एखादं लेकरू ऐकत नसेल, आपलं तो आपण जे सांगितलं ते जर तो आपला शब्द पाळत नसेल तर आपल्या आजूबाजूच्या मैत्रिणी आपलं सांगतात, बाई याला काहीतरी बाहेरचं झालं असेल किंवा याला काहीतरी शांत तरी कर, नारायण नागबली बल काहीतरी दोष असेल याला, एखादा जुना म्हातारा आला असेल तुझ्या पोटी, काहीतरी शांती कर बाई तर हा शांत बसेल. तशीच तुमच्यासारखी एक गवळण यशोदा माईला म्हणाली, अगं यशोदा असं कर म्हणे, तू 1 महिना गणेश चतुर्थी म्हणजे संकष्ट धर म्हणे, नक्कीच फरक पडेल म्हणे तुझ्या कृष्णात. आता शेवटी आईचं अंतकरण तिने विचार केला, खरंच आपण काय करू, गणेशाची चतुर्थी करू. तिने जवळजवळ 1 महिना गणेश चतुर्थी केली बरं. आता हा खोडकर याने बरोबर 1 महिना कोणाचीच खोडी केली, कोणाचीच खोडी केली नाही. एक मास देवे खोडी नाही केली, 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 प्रचिती तोली यशोदेची, प्रचिती तोली यशोदेची, एक मास देवे खोडी नाही केली, एक मास देवे खोडी नाही केली, एक मास देवे खोडी नाही केली, एक मास देवे खोडी नाही केली. कुठपर्यंत होतो आपण? 1 महिना माझ्या या कृष्णाने काही खोडी केली. यशोदा मातेला असं वाटलं आता मात्र आपलं उपासना, आपलं फळ, आपल्या उपासाचं, आपल्या व्रताचं फळ मिळालं बाबा. आता काय करू आपण, आता याचं उद्यापन करू म्हणे. काय करू? उद्यापन करू. मस्त तिने 121 मोदक केले, सुंदर असं घमघमाट त्यातून वास, उकडीचे मोदक होते, सुंदर असे गावठी तुपात केलेले, गावठी तुपात केलेले ते मोदक. कृष्ण म्हटलं, आई एक दे ना ग. यशोदा माता म्हटली, गणराजाला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणालाही तो उष्टा करता येणार, असं म्हटली बरं का. आता मात्र कृष्णाला राग आला, म्हणजे माझ्या घरात येऊन माझ्या आधी तो खाणार. बरं बरं. यशोदा मातेने ते 121 मोदक गणरायाच्या मूर्ती समोर ठेवले आणि यशोदा माता पूजन करणार, आरती करणार. तितक्यातच यशोदा मातेला वाटलं आपण अगरबत्ती आणायचं विसरलो. तिने सांगितलं कृष्णाला, अरे कृष्ण मी येईपर्यंत या मोदकावरती आणि या गणपती बाप्पावर लक्ष ठेव, एखादा बोका यायचं नाही, सर्व मोदक आई माझी. कृष्ण म्हटलं, मी जेवढा मोठा बोका आहे दुसऱ्यावर काय नजर ठेवू. आईची फक्त आईची वाट बघत होता बरं का. आई जशी घरात गेली तसं यांनी आपली अशी जी हाताची करून त्याची त्याची बाजूला केल्याने सांगितलं, काय रे म्हणे गणपती बाप्पा. म्हणे काय देवा, हे घर कोणाचं आहे म्हणे. तुमचं. बर कोणाच्या घरी बसले म्हणे तुम्ही. म्हणे तुमच्या घरी. म्हणे या मोदकांवर अधिकार कोणाचा. आता गणपती बाप्पाला प्रश्न पडला, त्यांच्या
त्या कृष्णदेवाने ते मोदक 121 कडक एक सुद्धा शिल्लक राहू दिला नाही हो कर. आता कृष्णाला असं वाटलं यशोदा माता येईल आणि हा गणपती बाप्पा नक्की सांगेल, कारण हा बुद्धीची देवता आहे, कसंही करून सांगेल तो की मोदक मी खाल्ले नाही. म्हणून गणपती बाप्पाला देखील खाऊन टाकलं आणि उरला होता फक्त तो उंदीर मामा. उंदीर मामा गोल 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 फिरत होता. उंदीर मामाला सांगितलं, तू जर माझ्या आईला यशोदा मातेला सांगितलं तर एका बुक्कीत तुझे दात तोडील. आता उंदीर मामाला असं वाटलं या 2 दातावर माझी उपजीविका, माझं पोट पाणीचा प्रश्न आहे. जर मी सांगितलं, कारण तू कुदरण्याचे काम करतो नाही का, जर याने माझे दात पाडले का बुक्की तर मी खाऊ का. मग तोही शांत बसला. तिकडून यशोदा माई आली बरं का. तिने विचार केला गणपतीची स्थापना कुठे केली होती नेमकं आपण. ती आजूबाजूला पाहू लागली. श्रीकृष्ण काही झालंच नाही अशा वृत्तीने त्या ठिकाणी तो नाटक करू लागला. पण हिला हिच्या खोड्या माहिती होत्या, कृष्णाच्या खोड्या माहिती होत्या. म्हणे का रे कृष्ण, गणपती बाप्पा कुठे गेले म्हणे. आई माहित नाही ग. बरं तिथले मोदक कुठे गेले तेही माहित नाही. आता आईला पूर्वी आठवलं की म्हणे हा जो कृष्ण आहे ना हा माती खाऊन आला होता, मोठ्या भावाला बलराम दादाला खोटं ठरवत होता म्हणे. तू मागच्या वेळेस माती खाली पण खोटं बोलला माझ्याशी, आता मला सांग तू आ कर म्हणे. तू आज कर. आई अगं मी खाल्ले नाही मोदक. नाही तू आ कर ना म्हणे. त्यावेळी भगवान कृष्णांनी आपलं मूक जेव्हा त्या ठिकाणी उघडलं, साक्षात गणरायाचं स्वरूप असणार गणराज त्या ठिकाणी आईचं दर्शन त्या ठिकाणी दिलं. म्हणजे सांगायचं इतकं आहे की गणराज आणि कृष्ण, गणराज आणि महेश, गणराज आणि ब्रह्म हे वेगळं, हे कसं आहे एक आहे. आणि तो एक परमात्मा, निर्गुण रूपी परमात्मा आपल्याला आपलं करायचं आहे, त्याला एक जीव करायचं आहे. अभंगाचा आपुला तो एक देव इच्छा पूर्ण होते नक्कीच तुम्हाला 50% आरक्षण मिळेल. काही टेन्शन नाही. मला सांगा ना तुम्ही पुढे बसायची आपली इच्छा असते कारण मागं बसलं
ते खड्ड्यांचे दणके काय विचारू. म्हणून आपली अपेक्षा असते की ड्रायव्हरच्या पुढे आपण बसलं पाहिजे. म्हणजे बस मध्ये प्रवास करत असताना ड्रायव्हरच्या जेवढा आपण जवळ बसू तितके धक्के तितके दणके कमी बसतात. तसं या सृष्टीचा चालक कोण आहे? आपले गणपती बाप्पा आहेत. त्या सृष्टीचे चालक आपले कोण आहेत? परमात्मा आहे. पण पंढरीश पाडून परमात्मा आहे. वृक्षाची या पाने हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. या सृष्टीचं सर्व काही वृक्षाचं पान देखील त्याच्या सत्तेने हलतं. या सृष्टीचं सर्व कार्य देवाच्या अधीन आहे. त्याने जर ठरवलं सृष्टीचं कार्य बंद करायचं तो लगेच करू शकतो. नव्हे तर आपला श्वास देखील त्याच्या इच्छेने चालतो. त्याने ठरवलं तुमचा श्वास बंद घरासमोर गर्दी जमायला सुरुवात. म्हणजे आपलं जगणं देखील त्याच्या हातात आहे. म्हणून जसं ड्रायव्हरच्या जेवढं आपण जवळ बसू तेवढं दुःख कमी, तेवढा त्रास कमी. इतकंच या ब्रह्मांड चालक परमात्म्याला जेवढं आपण जवळ करू तितकं दुःख आपल्याला कमी. विठ्ठल काय म्हणतात? आपुला तो एक देव करुणी घ्यावा आणि तेने विना जीवा सुख नोये. श्वास तो चालवतो, तो बंद करतो. म्हणजे ज्याचा अधिकार आपल्या श्वासावर आहे मग तो अधिकार म्हणजे आपण त्या परमात्म्याचं काय आहोत? एक प्रकारचे अंश आहोत. फक्त आपल्यातला असणारा जो गणपती आहे, जसं 10 दिवस इथं गणपती बाप्पा बसले की नाही, इथं बसले 10 दिवस, पण आपल्या हृदयातला गणपती हा अनेक जन्मापासून बसलेला आहे. ओळख आहे का तुम्हाला त्याची? जर तो गणपती बसलाच नसतो तर आपण जन्मालाही आलो नसतो आणि आपण जगलही नसतो. आपल्यातला राम निघून गेला तर खाली फक्त आपलं प्रेत राहतो. प्रेत तो आहे म्हणून या देहाला किंमत. म्हणून शरीरातला असणारा गणपती बाप्पा ती शक्ती ते तत्व आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कारण ते जाणलं नाही तर तेने विना जीव सुख नोये. पुढे एरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी. कोणीही कोणाचं आजपर्यंत इथं बसलेल्या प्रत्येकानं कोणीतरी फसवलेलं. ज्याला आपण माझं म्हणत होतो, भाऊ माझा, बहीण माझी, काका माझे, चुलते माझे, माझे चुलते म्हणून म्हटलं जरा सांभाळून, चुलते माझे, हे माझं ते माझं. प्रत्येकाने कोणातरी नात्यामध्ये, गोत्यामध्ये, मित्रामध्ये आपण धोका दिला. या जगाच्या पाठीवर एक असा पानवाला आहे की जो आपल्याला विचारल्याशिवाय चुना लावत, आपल्याला विचारल्याशिवाय चुना लावत नाही. तर सगळ्यांनी आपल्याला चुने लावलेले आहेत. मासा हा जो मायेचा बाजार आहे, मी आणि माझं, या दोघांचं आपल्याला काय करायचं आहे? खऱ्या अर्थाने ओळख करून घ्यायची आहे. हे कसे आहे? मायेच्या अधीन आहे. आणि मायेला जे जे अधीन आहे, मायेशी जे जे संबंधित आहे ते कसे आहे? दुःखाला कारणीभूत आहे. प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं आहे. जायचं की नाही? प्रत्येकांना मृत्यू हा येणारच. मी असं कीर्तनामध्ये एका ठिकाणी काय सांगत होती? प्रत्येकाला दादा जायचं, जसं कोणी जन्माला आला तसं प्रत्येकाला मरायचं आहे, असा उपदेश मी त्या ठिकाणी देत होती. असं मी तुकोबारांचा उपदेश मी सांगत होती. तुमच्यासारखे असे एकदम एकाग्र चित्ताने ऐकणारे श्रोतेगण त्या ठिकाणी होते. मी सांगितलं, म्हटलं ह्या परिसरामधील सर्व जे आहेत ना, म्हटलं श्रोतुवर्ग, गायनाचार्य, आमचे लखन महाराज, आमचे यश महाराज, आमचा राहुल दादा, सगळे लोक एक दिवशी मरणार आहे. म्हणजे मरणारच म्हणतात. आता सगळ्यांना राग आला.
म्हणे पुढच्या वर्षी गोपालदादा म्हटले की ताईंचं कीर्तन ठेवायचं. म्हणे ताई तर आमच्या मुळावर उठल्या, लोक मरतील म्हणजे असं गोपालासारखं तिथलं एक आयोजक होता. म्हणे ताईंना काही पुढच्या वर्षी बोलवायचं नाही. आता मी सगळ्यांना सांगत होती की या ठिकाणी या परिसरातील या सप्त्यातील सर्व जे लोक आहेत ते मरणार, पण तुमच्यासारखी ती आजी नाही एकदम असं शांत ऐकत होती बरं. आणि मी असं बोलल्यानंतर सगळ्यांचे चेहरे असे गंभीर झाले होते, मम्मी सारखे माझ्या असे गंभीर झाले होते. परंतु आजी मात्र हसत. तर मला वाटलं आजीला मात्र आजी नाहीतर कंटाळली असेल तिच्या संसाराला. दुसरी गोष्ट आजी काहीतरी परमार्थ करत असेल आणि त्या परमार्थाच्या ताकदीने साधनेने आजीची मरणाची भीती गेली असेल. माझं त्या आजीकडेच लक्ष बरं का. कीर्तन झालं का मी आजीला विचारलं, आजी तुम्ही कोणती भक्ती करता? ही मरणाची भीती तुमची त्या ठिकाणी गेली. कीर्तन वगैरे संपले, सगळे लोक दर्शन घेण्याकरता आले, परंतु माझं लक्ष मात्र त्या आजीकडेच. कीर्तन झालं, ते आजीजवळ आली. आजीला म्हटलं आजी, तिने आजीजवळ आली, मी आजीजवळ गेली. आजीला म्हटलं आजी तुम्ही नेमकं संसाराला कंटाळले आहेत का? आजी म्हटलं नाही ग बाई, संसाराला कशाला कंटाळली. म्हटलं मग आजी तुम्ही काही साधना करता, काही भक्ती करता, काही उपासना करतात, काही व्रत करतात? आजी म्हटलं व्रत? म्हटलं काही ज्ञानेश्वरी पारायण करतात का तुम्ही रोज? म्हणजे नाही. म्हटलं आजी मी सर्व तिथल्या श्रुतवर्गांना सांगत होते की आज या ठिकाणी सर्व लोक मरणार असं सांगितलं, पण आजी मात्र तुम्ही हसत होत्या बरं. म्हटलं आजी असं म्हटलं, तू काय बोलली बाई? म्हटलं काय? म्हटलं मी असं म्हटली की या परिसरातील सर्व लोक, म्हणजे ते श्रमिक नगर होतं मागच्याच महिन्यात माझ्या श्रमिक नगरला कीर्तन झालं. म्हटलं श्रमिक नगर मधले सर्व लोक मरणार, असं म्हणजे या परिसरातील सर्व लोक मरणार. आजी मला म्हटली बाई तुझं खरंय म्हणे. मी का हसली? म्हणे मी काही श्रमिक नगरची नाही, मी ध्रुवनगरची म्हणे. मी काय आहे? ध्रुवनगरची म्हणे, गुलमोहर कॉलनीतली म्हणे, मी आत्री बिल्डिंग मध्ये राहते म्हणे. मी 2 दिवस चिंतेमध्ये होते नेमकं. बापरे बापरे कशा प्रकारचे लोक असतात बाबा. म्हटलं विठ्ठल तो इथला असो तिथला असो कुठेही जगाच्या पाठीवर असो, जो जन्माला आला उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरिपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जो आला त्याला एक ना एक दिवस जायचं आहे. बरं आहे असं म्हणतात हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झाला तो अत्यंत दुर्लभ आहे. दुर्लभ हो मनुष्य देह, म्हणजे हा दुर्लभ असा मनुष्य देह तुम्हाला प्राप्त झाला ना, तर उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुखदेवी जन्माच्या धनदारा भूतल, धनदारा भूतल, जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माता, सुखदेवी जन्माचा. उठा उठा साधू संत, साधा पुलिया हित. बर का गोपाल दादा, गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. या देहातच परमार्थाची प्राप्ती करू शकतो किंवा परमार्थ आपण करू शकतो. गणपती बाप्पा आपण बसू शकतो. मला सांगा कुत्र्या मांजराने गणपती बसवले का? आपणच बसू शकतो, कारण या देहामध्ये सत्सत विवेक बुद्धी नावाचं आपल्याला एक देणगी मिळालेली आहे. आणि त्यामुळे यासाठी देवाचे चिंतन भजन नाही का अनेक जन्मामध्ये आपल्या या गोष्टी करता एक येणार. एक योनी कोटी कोटी फिरा, एक एक योनी कोटी कोटी फिरा, एक एक योनी कोटी कोटी फिरा, एक एक योनी कोटी कोटी फिरा, मग लागे वारा मानवाचा, मग लागे वारा मानवाचा, एक एक योनी कोटी
भजन करू शकतो म्हणून सर्वांनी हात वरती करा. कर हात वरती. लाजू नका. तिच्या समोर कशी नसतं हात वर करून. देवाचं भजन करताना लाजायचं. सर्वांनी हात वरती. तुम्ही पण हात बघा. तुम्ही पण सर्वजण केले हात वरती. चला दादा निघूयात आपण. हात वरती करा. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा बघा त्या परमात्म्याला आपल्याकडे आपल्या शरीरामध्ये धारण कर. मला सांगा तुमच्या घरी पाहुणे येतात का? येतात पाहुणे. बरं पाहुणे येणार आहे असं ठरलं तर तुम्ही काही पसारा तुमच्या घरात असेल तसंच झाडू वगैरे नसेल मारला तर तुम्हाला चालेल का तसं? पाहुणे येणार म्हटल्यावर तुम्ही काय करता? अहो बोलत चला हो. पॉकेट दिल ना तुम्हाला मी ह्या करताना तुम्ही काय करणार? तुम्ही पाहुणे आल्यानंतर काय सगळं घर स्वच्छ करतात, झाडू वगैरे मारतात. मग मला सांगा त्या परमात्मा तत्व तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक तुमच्या हृदयामध्ये त्याला स्थापन करायचं असेल, जागृत करायचं असेल, तुमचं घर कसं पाहिजे? तुका मने चित्त करारे निर्मळ. तुका मने चित्त करारे निर्मळ. सोडलं नाही बरं. तुम्हाला वाटलं मलाच लय राग येतो, मला तिचा द्वेष येतो, पण नाही. या काम क्रोधाने कोणाला कोणाला सोडलं नाही तर एकनाथ महाराज
येडकामध्ये वर्णन करतात. हरी धडक मारिली शंकरा. सर्वांनी शांत बसून ऐकायचं. धडक मारिली शंकरा. केला ब्रह्मेचा मातेरा. मावशी त्या कामाने शंकराला धडक मारली म्हणजे शंकरा पुढे जाऊन थांबला. इंद्र चंद्राशी दरारा लाविला. येडका मदन मदन तो बोला. येडका मदन मदन तो केवळ पंचानन. येडका मदन मदन तो केवळ पंचानन. केवळ पंचानन. आ तो केवळ पंचानन. केवळ पंचानन. तो केवळ पंचानन. अरे वा. मदन मदन तो केवळ पंचानन. येडका मदन मदन तो केवळ पंचानन. मदन मदन तो केवळ पंचानन. येडका मदन मदन केवळ पंचानन. धडक मारिली नारदा. कोणाला धडक मारली? धडक मारली नारदा. केला रावणाचा चेला. कोणाचा या अहंकाराने कोणाला मारलं? रावणाचा मृत्यू कशामुळे झाला? अहंकारामुळे. धडक मारली नारदा. जय हो. केला रावणाचा चेला. दुर्योधना मारली गदा. आणि पुढे काय? प्राण घेतला. येडका मदन मदन तो केवळ पंचानन. मदन मदन तो केवळ पंचानन. येडका मदन मदन तो केवळ पंचानन. टाळ्या येडका मदन मदन तो केवळ पंचानन. केवळ पंचानन. आ केवळ पंचानन. केवळ वैकुंठ पती असणारा पांडुरंग परमात्मा देखील कीर्तनामध्ये नाचतो. नामदेव कीर्तन करी आणि पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता 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 देवाचा गळा पितांबर. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. देव कीर्तनात नाचता नाचता देह भान विसरले. अहो देवाचा पितांबर गळला तरी देखील देवाला समजलं एवढं या कीर्तनामध्ये आनंद आहे माय बाप. हो म्हणून तुमच्या हृदयातले जेव्हा काम क्रोध सर्व निर्विकारी तुमचं हृदय होईल ना तेव्हा परमात्मा तुमच्या हृदयामध्ये म्हणजे जागृत होती आणि तुमच्या या मनुष्य देहामध्ये आल्याचं सार्थक. तुका म्हणे
एका मरणाची सरे तुम्ही गेल्यानंतरही तुमची कीर्ती मागे राहते. जगद्गुरु तुकोबा आहे. आज किती वर्ष झाले? ज्ञानेश्वर महाराज आदी करून सकल संत मंडळी यांनी देह त्याग करून समाधी घेऊन किती वर्ष लोटली गेली, परंतु तरी देखील त्यांचं नाव आपण आज अभिमानाने घेतो. एवढी ताकद संतांच्या जगण्यामध्ये होती. म्हणून जन्माला आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने आपलं सार्थक आपण करून घ्यायचं आहे. बरंच काही अजून बोलली असते, टिळकांबद्दल बोलायचं होतं, बरंच काही बोलायचं होतं, परंतु वेळेअभावी आपल्याला जास्त बोलता येणार नाही. वेळ बराचसा झालेला आहे. म्हणून झालेली ही कीर्तनवृत्ती सेवा त्या गणरायाच्या चरणी, पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी तुम्हा सर्व तुम्ही महेशाच्या मूर्ती साक्षात तुम्ही एवढा वेळ होऊन सुद्धा या लेकराचं कीर्तन तुम्ही एकाग्र चित्ताने ऐकलात, त्याबद्दल तुमचे एकदा मनापासून आभार व्यक्त करते. एकदा तुमच्यासाठीच तुम्ही टाळ्या वाजवा. वा, म्हणजे आम्ही तरी का मी चांगली गोष्ट तुम्ही तर ऐकलं. तुम्ही एवढं वेळ एकाग्र चित्ताने श्रवण केलं, तुमचे मनातले आभार व्यक्त करते. सर्व गायनाचार्य, मृदुंगाचार्य, सर्व आमचे आनंद ऋतू मित्रमंडळ, वर्ष पहिलेच वाटतं का वर्ष पहिले, अहो 10-10 वर्ष मंडळ देखील लाजलं असं आमचं मंडळ आहे. बरं, टाळ्या एकदा त्यांच्यासाठी. ही तर फक्त सुरुवात आहे. पुढच्या वर्षी तर बघा अजून स्वरूप वेगळं असणार आहे की दादा. हळूहळू हे जे स्वरूप आहे, हे जे छोटं स्वरूप आहे, त्याची खऱ्या अर्थाने मोठ्या वृक्षामध्ये वाढ होईल अशी मी गणरायांची चरणी प्रार्थना करते. देवा, आमच्या हातातून अशी सेवा तू करून घेत राहो, ही तुझ्याकडे एक प्रार्थना करते. ही झालेली सेवा तुम्हा सर्व गुणजन वर्गांच्या चरणी अर्पण करते. दादा, तुम्ही असल्याशिवाय ही या कीर्तनाला खऱ्या अर्थाने रंग आला नसतं. हे काही नुसतं मी तुम्हाला गुळ देत नाही, बरं खरं सांगते. हां, सर्व तुम्ही सर्व कलाकार मंडळी सर्वांचं एकदा मनापासून आभार व्यक्त करते. आणि कीर्तनाला इथेच थांबू का नको? बोलू आधी सांगायचं. विठ्ठल झालेली सेवा थांबायचं का दादा? चालू दे, काकडा पण इथंच करू आपण. उद्या आदरणीय बापूलाल महाराज ठाकूर यांचं सुश्राव्य असं भक्तिगीत या ठिकाणी सादर होणार आहे. अशाच बहुसंख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहा. सुंदर असं भजन, भक्तिगीत, भावगीत तुम्हाला उद्या ऐकायला मिळेल. या ठिकाणी मी सर्वांना नम्र विनंती करते, बहुसंख्येने खरं उपस्थित राहा. आणि ही आजची जी सेवा मी पांडुरंग परमात्मा, त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली, सच्चिदानंद सद्गुरू महारू आबा यांच्या चरणी अर्पण करते. सेवेला इथेच पूर्ण करून ज्ञानेश्वर Oh